Students, I am Archana Shevale. Welcome all of you in Deepesh classes. Today we are going to study the most important English grammar part, that is tense. Tense means काळ. So आपल्या सर्वांच्या मनामध्ये इंग्लिश बद्दल थोडीशी भीती आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात, I sure definitely you will start to make your own English sentences. So let's move to main topic, tense. तर टेन्स कडे वळण्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत जे मला तुम्हाला क्लिअर करायचे आहेत. त्यातील पहिला कन्सेप्ट आहे सेंटेन्स स्ट्रक्चर. आपल्या सर्वांना इंग्लिश मधील सेंटेन्स स्ट्रक्चर माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आपण मराठीमध्ये ज्यावेळेला एखादं वाक्य करतो त्यावेळेला कसं करतो, मी आंबा खातो. पण हेच वाक्य ज्यावेळेला आपल्याला इंग्लिश मध्ये कन्वर्ट करायचं असतं त्यावेळेला मात्र हा क्रम काय होतो, बदलतो. तर मराठीमध्ये मी आंबा खातो मीन्स मी हा काय आहे, कर्ता आहे. कर्त्याला आपण म्हणतो सब्जेक्ट. आंबा हे कर्म आहे, कर्मला आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट. अँड खातो, खातो हे काय आहे, क्रियापद आहे. क्रियापदाला आपण म्हणतो वर्ब. पण इंग्लिश मध्ये हे वाक्य कसं होईल, आय ईट अ मँगो. सो इथे आय हा कर्ता आहे, ईट हे क्रियापद आहे आणि अ मँगो हे काय आहे, कर्म आहे. सो हा सिक्वेन्स एस प्लस व्ही प्लस ओ असा होतो आणि त्यामुळे इंग्लिश मध्ये वाक्यरचना ही सब्जेक्ट, त्यानंतर क्रियापद आणि त्यानंतर कर्म म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी होते. आणि ह्याच सेंटेन्स स्ट्रक्चरचा बेस घेऊन आपल्याला सर्व टेन्स अभ्यासायचे आहेत. सो महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. नेक्स्ट दुसरा महत्त्वाचा बेसिक कन्सेप्ट आहे प्रोनाउन्स म्हणजे सर्वनामे. तर सर्वनामे सिंग्युलर आणि प्लुरल्स ह्या दोन प्रकारामध्ये येतात. सिंग्युलर मध्ये एकवचनी म्हणजेच आय, यू, ही, सी आणि इट ही सर्वनामे येतात. तर प्लुरल्स मध्ये वी, यू आणि ते ही अनेकवचनी सर्वनामे येतात. जर आपण यांना हॉरिझॉन्टली डिवाइड केलं तर फर्स्ट पर्सन म्हणजेच प्रथम पुरुषी सर्वनामे आय, वी. सेकंड पर्सन म्हणजेच द्वितीय पुरुषी सर्वनामे यू, यू आणि नेक्स्ट थर्ड पर्सन्स म्हणजे तृतीय पुरुषी सर्वनामे ही, सी, इट किंवा दे ही सर्वनामे येतात. सो ही झाली प्रोनाउन्स. आणि त्यानंतर थर्ड महत्त्वाचा बेसिक कन्सेप्ट आहे वर्ब फॉर्म. वर्ब फॉर्म म्हणजे क्रियापदाची वेगवेगळी रूपे. जर आपल्याला टेन्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारची वाक्य, वेगवेगळ्या काळातील वाक्य करायची असतील तर वर्ब फॉर्म माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. ही वर्ब फॉर्म्स आहेत प्रेझेंट फॉर्म, पास्ट फॉर्म, पास्ट पार्टिसिपल आणि प्रोग्रेसिव्ह. प्रेझेंट म्हणजे क्रियापदाची पहिली पट्टी, पास्ट म्हणजे क्रियापदाची दुसरी पट्टी, पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाची तिसरी पट्टी आणि प्रोग्रेसिव्ह म्हणजे क्रियापदाची चौथी पट्टी. आपण एक एक्झाम्पल घेऊन सुद्धा हे पाहू शकतो. मी इथं काय केलेलं आहे, ईट हे वर्ब घेतलेलं आहे, हे क्रियापद घेतलेलं आहे. सो ईट ची पहिली पट्टी म्हणजेच ईट असेल, दुसरी पट्टी एट असेल, तिसरी पट्टी ईटन असेल आणि प्रोग्रेसिव्ह फॉर्म त्याचा ईटिंग असेल. त्याच पद्धतीने सेकंड एक्झाम्पल एक घेतलेलं आहे मी, ड्रिंक, ड्रँक, ड्रंक अँड ड्रिंकिंग. सो ही क्रियापदाची वेगवेगळी रूपे आहेत आणि ही आपल्याला काय करायची आहेत, टेन्स मध्ये काळ बदलताना वापरायचे आहेत. सो नेक्स्ट, सो आपल्याला आता आपल्या सगळ्यांना बेसिक कन्सेप्ट तरी क्लिअर झालेली आहेत. पहिला बेसिक कन्सेप्ट काय होता, तर आपण काय पाहिलं, सेंटेन्स स्ट्रक्चर पाहिलं, एस प्लस व्ही प्लस ओ. नेक्स्ट आपण प्रोनाउन्स पाहिले आणि त्यानंतर वर्ब फॉर्म पाहिले. सो हे बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर आपण आपल्या मेन टॉपिक कडे वळणार आहोत. आपला मेन टॉपिक आहे टेन्स. सो टेन्स म्हणजे काळ. सो काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात. टेन्स इज डिवाइडेड इनटू 3 मेन पार्ट्स. फर्स्ट इज द प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. नेक्स्ट आहे पास्ट टेन्स. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. अँड द लास्ट वन फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स मीन्स भविष्यकाळ. सो each tense is again subdivided into 4 parts. So present tense is divided into 4 parts.
फर्स्ट सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. नेक्स्ट आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, चालू वर्तमान काळ. परफेक्ट प्रेझेंट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. अँड फोर्थ परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मीन्स पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. पास्ट टेन्स इज अगेन डिवाइडेड इनटू 4. सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. कंटिन्युअस पास्ट टेन्स, चालू भूतकाळ. परफेक्ट पास्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ. and perfect continuous past tense, पूर्ण अपूर्ण भूतकाळ. And the last one, future tense is same, again divided into 4 subparts. First, simple future, साधा भविष्यकाळ. continuous future, चालू भविष्यकाळ. perfect future, पूर्ण भविष्यकाळ. and the last one, perfect continuous future tense, पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ. आता आपल्याला प्रत्येक काळ इन डिटेल शिकायचं आहे आणि प्रत्येक काळामध्ये सेंटेन्सेस कशी तयार होतात हे पाहायचं आहे. सो आपण वर्तमान काळापासून सुरुवात करणार आहोत. प्रेझेंट टेन्स इज डिवाइडेड इनटू 4 पार्ट्स. सिंपल प्रेझेंट, कंटिन्युअस प्रेझेंट, परफेक्ट प्रेझेंट and परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट. सो स्टार्ट विथ सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. सो साध्या वर्तमान काळामध्ये दररोज घडणाऱ्या घटनांचा काय केला जातो, अंतर्भाव केला जातो आणि ह्यासाठी आपण क्रियापदाची पहिली पट्टी यूज करतो. सो पहिल्यांदा आपल्याला सेंटेन्स स्ट्रक्चर यूज करायचं आहे. इंग्लिश मध्ये सेंटेन्स स्ट्रक्चर आहे यस प्लस व्ही प्लस ओ आणि त्यानंतर सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच क्रियापदाची पहिली पट्टी आपण यूज करणार आहोत. त्यामुळे आपला फॉर्म्युला होईल यस प्लस क्रियापदाची पहिली पट्टी प्लस ओ आणि त्यानुसार आपण काय करणार आहोत, सर्वनामाच्या टेबलमध्ये त्याची वाक्य तयार करणार आहोत. सो आय हे सर्वनाम झालं, आय हा काय झाला आपला कर्ता झाला. त्यानंतर आपण काय घेणार आहोत, मुख्य क्रियापद. मुख्य क्रियापदाची पहिली पट्टी आपण ईट घेतलेली आहे आणि त्यानंतर ऑब्जेक्ट अ मँगो. त्यामुळं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कसं होईल वाक्य, आय ईट अ मँगो, वी ईट अ मँगो, यू ईट अ मँगो, you eat a mango, he she eats a mango. आता इथे बघा एक वचनी तृतीय पुरुषी सर्वनामे ही सी इट नंतर येणाऱ्या क्रियापदास यस किंवा इयस हा प्रत्यय लागतो. सो इथे आपण बघणार आहोत जर क्रियापदाचं शेवटचं अक्षर यस, यस एच, सी एच, एक्स किंवा ओ असेल तर अशा क्रियापदांना इयस हा प्रत्यय लागतो. फॉर एक्झाम्पल जर आपण म्हटलं पुश, PUSH, शेवटचं अक्षर काय आहे, लेटर्स काय आहेत, यस एच असेल तर आपण काय करतो त्याचं PUSH ES हा प्रत्यय लागतो. आणि हे शेवटचं अक्षर जर यस, SH, CH, X किंवा O व्यतिरिक्त दुसरी कोणती असतील तर मात्र कुठला प्रत्यय लागतो, यस हा प्रत्यय लागतो. अँड द लास्ट वन दे ईट अ मँगो. म्हणजेच वाक्य कसं होईल, मी आंबा खातो, मी शाळेला जातो, मी अभ्यास करतो. ह्या प्रकारची वाक्य आपण साध्या वर्तमान काळामध्ये तयार करतो. त्यानंतर आपल्याला जायचंय कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स कडे. सो कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळ. म्हणजेच काय असते तर क्रिया ही वर्तमान काळामध्ये सुरू असते. म्हणजेच मी आंबा खात आहे अशा प्रकारचं वाक्य, मी शाळेला जात आहे. तर हे करण्यासाठी आपण काय करतो, पहिल्यांदा सेंटेन्स स्ट्रक्चर आपले लिहून घेतो यस, व्ही, ओ. त्यानंतर कंटिन्युअस साठी आपण क्रियापदाचा ING हा फॉर्म वापरतो. क्रियापदाला ING हा प्रत्यय लावतो आणि सहायकारी क्रियापदे म्हणून एम, इज आणि आर ह्या सहायकारी क्रियापदांचा वापर करतो. आणि त्यामुळे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला होतो यस प्लस एम इज आर प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. आणि त्यानुसार आपल्याला काय करायचे, टेबुलर फॉर्म मध्ये वाक्य करायचे आहेत. सो ती कशी होतील बघा, ज्या वेळेला एम इज आर ही सहायकारी क्रियापदे येतात त्यावेळेला ती सहायकारी क्रियापदे सर्वनामानुसार कशी वापरली जातात हे आपल्याला इथं बघायचं आहे. आय नंतर येतं यम आणि त्यानंतर बघा सब्जेक्ट आय, एम इज आर पैकी आय नंतर काय येईल यम, पुढे क्रियापदाला
ing. I am eating a mango. We नंतर काय येतं? We are. We are eating a mango. You are. You are eating a mango. You are eating a mango. He, she, it नंतर मात्र काय येतं? Is eating a mango. And they are eating a mango. सो बघा सर्वनामानुसार सहाय्यकारी क्रियापदांचा वापर कसा झालेला आहे? I am, we are, you are, you are, he, she, it, is आणि they are. पुढे क्रियापदाला ing. हे झालं कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये कर्ता हा जर नाम असेल, समजा कर्त्याच्या ठिकाणी नाम आलं असेल, तर एकवचनी नामासाठी इज चा वापर केला जातो, तर अनेकवचनी नामासाठी आर चा वापर केला जातो आणि सर्वनामानुसार ह्या पद्धतीनं वाक्य केलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. परफेक्ट म्हणजे पूर्ण. जेव्हा वर्तमान काळामध्ये क्रिया नुकतीच पूर्ण झालेली असते त्यावेळेला परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. सो परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला कसा तयार करायचा आहे? सेम आपल्याला स्ट्रक्चर घ्यायचं आहे. सेंटेन्स स्ट्रक्चर एस व्ही ओ. इथे परफेक्ट प्रेझेंट टेन्स साठी क्रियापदाची तिसरी पट्टी म्हणजेच पास्ट पार्टिसिपल वापरलं जातं आणि हॅव आणि हॅज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरली जातात. सो आपला फॉर्म्युला होईल यस प्लस हॅव हॅज प्लस क्रियापदाची तिसरी पट्टी प्लस ओ आणि त्यामुळं वाक्य कशी होतील आपली परफेक्ट प्रेझेंट टेन्स मधली? तर आय हॅव प्लस क्रियापदाची तिसरी पट्टी. बघा कर्ता घेतला, कर्ता आय, हॅव किंवा हॅज पैकी एक सहाय्यकारी क्रियापद, आय नंतर हॅव येतो, पुढे क्रियापदाची तिसरी पट्टी, इटची तिसरी पट्टी इटन. सो आय हॅव eaten a mango. We have eaten a mango. You have eaten a mango. You have eaten a mango. He, she, it नंतर मात्र has हे हेल्पिंग वर्ब यूज केलं जातं. सो ही, सी, इट has eaten a mango. And the last one, they have eaten a mango. याचा अर्थ काय होतो? मी आंबा खाल्ला आहे. वर्तमान काळामध्ये क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे. आता समजा कर्त्याच्या ठिकाणी नाम आलं तर एकवचनी नामासाठी हॅज तर अनेकवचनी नामासाठी हॅव चा वापर केला जातो. सो वाक्य कसं होईल? मी आंबा खाल्ला आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचंय परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. सो व्हॉट इज परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स? मीन्स पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. सो पूर्ण अपूर्ण वर्तमान काळामध्ये क्रिया ही अर्धी पूर्ण तर अर्धी चालू असते आणि म्हणून या काळामध्ये ज्या वेळेला आपण फॉर्म्युला तयार करतो यस प्लस व्ही प्लस ओ, हे झालं आपलं मूळ सेंटेन्स स्ट्रक्चर. त्यानंतर आपण काय करतो? क्रियापदाला आयएनजी आणि हॅव बीन किंवा हॅज बीन ही सहाय्यकारी क्रियापदे म्हणजेच हेल्पिंग वर्ब आपण यूज करतो आणि त्यामुळं आपलं वाक्य कसं होईल? आय हॅव, आय कर्ता झाला, हॅव किंवा हॅज, आय नंतर हॅव घेतलं, त्यानंतर बीनचा वापर करणार आहोत आपण मुख्य क्रियापदाला आयएनजी. आय हॅव बीन इटिंग अ मँगो. We have been eating a mango. Same for all. You have been
eating a mango. You have been eating a mango. He, she, it नंतर काय येतं? He, she, it has been eating a mango. And the last one, they have been eating a mango. म्हणजेच मी आंबा खात आलेलो आहे. त्यामुळे आता बघा आपण कशी वाक्य केली याच्यामध्ये. सिंपल प्रेझेंट टेन्स, मी आंबा खातो. कंटिन्युअस साठी आपण काय केलं? मी आंबा खात आहे. क्रिया काय झाली होती? चालू होती. खात आहे. पूर्णसाठी काय केलं? मी आंबा खाल्ला आहे. अँड द लास्ट वन आपण पाहिलं, मी आंबा खात आलेलो आहे. बघा, जर आपण बेसिक कन्सेप्ट जर आपले क्लिअर असतील तर आपल्याला काळ शिकणं किती सोपं आहे. आपल्याला फक्त इतकंच लक्षात ठेवायचं आहे की आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर हे नेहमी यस प्लस व्ही प्लस ओ असेल. त्यानंतर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? सहाय्यकारी क्रियापद जे आपण काळानुसार बदलणार आहोत. आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, कंटिन्युअस म्हणजे आयएनजी, परफेक्ट म्हणजे क्रियापदाची तिसरी पट्टी. कारण की जेव्हा आता आपण पास्ट शिकणार आहोत तेव्हा सुद्धा आपण हेच यूज करणार आहे. यस व्ही ओ हे सेंटेन्स स्ट्रक्चर, कंटिन्युअस साठी आयएनजी, परफेक्ट साठी तिसरी पट्टी. फक्त सहाय्यकारी क्रियापद आपण बदलणार आहोत. कंटिन्युअस प्रेझेंट साठी आपण वापरलेली आहेत एम, इज, आर. परफेक्ट साठी वापरलेली आहेत हॅव आणि हॅज. ही सहाय्यकारी क्रियापद पास्ट टेन्स मध्ये बदलतील. आणि हे एवढंच लक्षात ठेवलं तर पास्ट टेन्सचे सगळे फॉर्म्युले तुम्ही चुटकीसरशी करू शकाल. सो ज्याप्रमाणे आपण आता वर्तमान काळ अभ्यासला त्याचप्रमाणे आपण आता भूतकाळ अभ्यासणार आहोत. सो पास्ट टेन्स इज अगेन सबडिवाइडेड इनटू 4 पार्ट्स. सिंपल पास्ट टेन्स, नेक्स्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स, थर्ड परफेक्ट पास्ट टेन्स अँड द लास्ट वन परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. सो पहिल्यांदा बघूया आपण सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. सो साध्या भूतकाळासाठी आपण सेंटेन्स स्ट्रक्चर काय यूज करतो? नेहमीप्रमाणे यस व्ही ओ. साध्या भूतकाळासाठी क्रियापदाची दुसरी पट्टी वापरली जाते. सो आपला फॉर्म्युला होतो यस प्लस क्रियापदाची दुसरी पट्टी प्लस ओ. आणि त्यानुसार आता वाक्य कसं होईल? आय हा झाला कर्ता, त्यानंतर आपल्याला काय करायचंय? क्रियापदाची दुसरी पट्टी, ईट ची दुसरी पट्टी म्हणजेच एट अ मँगो. त्यानंतर आपल्याला वी एट अ मँगो. नेक्स्ट यू एट अ मँगो. यू एट अ मँगो. ही सी ईट नंतर सुद्धा काय येतं? एट अ मँगो. अँड दे एट अ मँगो. ह्या पद्धतीनं आपलं वाक्य होतं. म्हणजे मी आंबा खाल्ला. पहिल्यांदा वर्तमान काळामध्ये कसं होतं? मी आंबा खातो. भूतकाळामध्ये क्रिया काय होते? पूर्ण झालेली असते. सो मी आंबा खाल्ला. ठीक आहे. त्यानंतर कंटिन्युअस पास्ट टेन्स. कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजेच चालू भूतकाळ. सो चालू भूतकाळ म्हणजेच काय? तर एखादी क्रिया भूतकाळामध्ये चालू होती, चालू असते भूतकाळामध्ये, हे आपल्याला दाखवायचं असतं. आणि त्यासाठी कंटिन्युअस पास्ट टेन्सचा वापर केला जातो. कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये सुद्धा काय केलं जातं? जे मेन बेसिक स्ट्रक्चर आहे ते यस प्लस व्ही प्लस ओ असं वापरलं जातं. त्यानंतर कंटिन्युअस साठी क्रियापदाला आयएनजी आणि वॉज वेअर या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर केला जातो. सो बघा, यस प्लस वॉज वेअर प्लस क्रियापदाला आयएनजी आणि ऑब्जेक्ट अशी आपली वाक्यरचना होते. त्यानुसार आपलं वाक्य कसं होईल? आय प्लस वॉज प्लस क्रियापदाला आयएनजी. आय वॉज इटिंग अ मँगो. मी आंबा खात होतो. भूतकाळी क्रिया आपल्याला करायची आहे. भूतकाळामध्ये क्रिया चालू आहे असं दाखवायचं आहे. सो वी नंतर येतं वी वेअर. वी वेअर इटिंग अ मँगो.
यू नंतर पुन्हा वेअर, यू वेअर इटिंग अ मँगो, यू वेअर इटिंग अ मँगो. ही सी इट नंतर वॉजचा वापर केला जातो. ही सी इट वॉज इटिंग अ मँगो अँड दे वेअर इटिंग अ मँगो. अशा प्रकारे वाक्यरचना केली जाते. म्हणजे मी आंबा खात होतो, आम्ही आंबा खात होतो, अशा प्रकारे ही वाक्यरचना होईल. आता समजा कर्त्याच्या ठिकाणी नाम असेल तर एकवचनी नामासाठी वॉजचा वापर केला जातो, तर अनेकवचनी नामासाठी वेअर वापरलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत परफेक्ट पास्ट टेन्स. सो परफेक्ट म्हणजे पूर्ण, पूर्ण भूतकाळ. जर एखादी क्रिया भूतकाळामध्ये काय झालेली असते, आपली पूर्ण झालेली असते, संपलेली असते, त्यावेळेला आपण ह्या काळाचा वापर करतो. सो परफेक्ट पास्ट टेन्स साठी आपण काय वापरतो, मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी वापरतो आणि हॅड हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. सो आपला फॉर्म्युला होतो यस प्लस हॅड प्लस क्रियापदाची तिसरी पट्टी प्लस ओ. आणि त्यामुळे आपलं वाक्य कसं होईल, या फॉर्म्युल्यानुसार आय नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, हॅड हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे आणि मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी आपल्याला वापरायची आहे. सो आय हॅड प्लस क्रियापदाची तिसरी पट्टी, आय हॅड इटन अ मँगो, मी आंबा खाल्लेला होता. ठीक आहे. वी हॅड इटन अ मँगो, यू हॅड इटन अ मँगो, यू हॅड इटन अ मँगो. He, she, it had eaten a mango and they had eaten a mango. In this way, perfect past tense मध्ये आपण वाक्य तयार करतो. आता समजा कर्त्याच्या ठिकाणी तर काय असेल, नाम असेल, तर अर्थातच एकच सहाय्यकारी क्रियापद आहे आपल्याला परफेक्ट पास्ट टेन्स साठी, हॅड. सो एकवचनी किंवा अनेकवचनी नामासाठी हॅड ह्याच सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो. पुढे क्रियापदाची तिसरी पट्टी आणि आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट अँड द लास्ट वन परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. सो परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे पूर्ण अपूर्ण भूतकाळ. सो पूर्ण अपूर्ण भूतकाळामध्ये एखादी क्रिया ही भूतकाळामध्ये विशिष्ट वेळेपूर्वी काय होते, सुरू झालेली होती आणि अजून सुद्धा भूतकाळाच्या त्या वेळेपर्यंत ती चालूच होती. म्हणजे मी आंबा खात आलेलो आहे, होतो, सॉरी, अशा प्रकारे ते वाक्य होतं. सो बघा इथं आपण काय करतो त्यासाठी यस वी ओ. ओके. इथं परफेक्ट कंटिन्युअस पास्ट साठी हॅड बीन या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो आणि मुख्य क्रियापदाला आयएनजी हा प्रत्यय लावला जातो. आणि त्यामुळे आपल्या परफेक्ट कंटिन्युअस पास्ट साठी फॉर्म्युला कसा होतो, यस प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ओ. मी आंबा खात आलेलो होतो. ठीक आहे. आता हेच आपण काय करणार आहोत, आपल्या टेबलनुसार कसं होतं हे पाहणार आहोत सर्वनामांच्या. सो आय हॅड बीन प्लस क्रियापदाला आयएनजी, आय हॅड बीन इटिंग अ मँगो, वी हॅड बीन इटिंग अ मँगो, यू हॅड बीन इटिंग अ मँगो, यू हॅड बीन इटिंग अ मँगो. He, she, it had been eating a mango and they had been eating a mango. Is that clear? So आपल्याला काय करायचं आहे, had been प्लस क्रियापदाला ing असं आपल्याला वापरायचं आहे. ओके. आणि ह्या पद्धतीनं आपण काय करतो, पास्ट टेन्सचे 4 उपप्रकार अभ्यासतो. आपण पास्ट टेन्स मध्ये काय करू शकतो, वाक्य तयार करू शकतो. मी थोडक्यात पुन्हा रिवाइज करते तुम्हाला. आपण सिंपल पास्ट मध्ये काय केलेलं आहे, यस प्लस क्रियापदाची दुसरी पट्टी यूज केलेली आहे प्लस ऑब्जेक्ट. कंटिन्युअस पास्ट साठी आपण यस प्लस सहाय्यकारी क्रियापदे म्हणून वॉज वेळचा वापर केलेला आहे, क्रियापदाला आयएनजी वापरलेला आहे आणि ऑब्जेक्ट. परफेक्ट पास्ट साठी आपण यस प्लस हॅड हे सहाय्यकारी क्रियापद घेतलेलं आहे, क्रियापदाची तिसरी पट्टी प्लस
ऑब्जेक्ट. आणि परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये यस प्लस हॅड बीन हे सहाय्यकारी क्रियापद वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट असे फॉर्म्युले आपण यूज केलेले आहेत. सो पुन्हा एकदा लक्षात घ्या, आपण काय करतो, कंटिन्युअस म्हणजे क्रियापदाला आयएनजी, परफेक्ट म्हणजे क्रियापदाची तिसरी पट्टी, फक्त आपण सहाय्यकारी क्रियापदे काय केलेली आहेत, चेंज केलेली आहेत. सो फ्युचर टेन्स आता आपण पाहणार आहोत. फ्युचर मध्ये सुद्धा आपण सेम सेंटेन्स स्ट्रक्चर यस वी ओ यूज करणार आहोत, फक्त सहाय्यकारी क्रियापद बदलल्याने आपण काळ कसा बदलतो हे नेक्स्ट फ्युचर टेन्स मध्ये पाहूया. फ्युचर टेन्स मीन्स भविष्यकाळ. भविष्यकाळाचे पुन्हा 4 उपप्रकार पडतात, सिंपल फ्युचर, कंटिन्युअस फ्युचर, perfect future and the last one perfect continuous future tense. So let us start with simple future tense. So simple future tense म्हणजे साधा भविष्यकाळ. सो भविष्यकाळामध्ये क्रिया ह्या पुढे घडणाऱ्या असतात. सो ह्या ठिकाणी आपण जर फॉर्म्युला तयार करायचा झाला तर काय वापरणार आहोत, यस प्लस व्ही प्लस ओ वापरणार आहोत. हे आपण काय घेतलं, सेंटेन्स स्ट्रक्चर घेतलं. तर सिंपल फ्युचर साठी आपण काय करतो, क्रियापदांची नेहमी पहिली पट्टी वापरतो आणि शाल आणि विल ह्या सहाय्यकारी क्रियापदांचा आपण वापर करतो. सो शाल आणि विल. सो आपला फॉर्म्युला कसा तयार होतो, यस प्लस शाल विल प्लस क्रियापदाची पहिली पट्टी प्लस ऑब्जेक्ट. आणि त्यामुळे आपलं वाक्य कसं होईल, तर आय शाल, बघा करता आय शाल किंवा विल, तर आय नंतर शालचा वापर होतो, पुढे क्रियापदाची पहिली पट्टी आय शाल ईट अ मँगो, वी शाल ईट अ मँगो. नेक्स्ट यू विल ईट अ मँगो, यू विल ईट अ मँगो. ही सी इट विल ईट अ मँगो अँड दे विल ईट अ मँगो. सो इथे तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे आय आणि वी या सर्वनामानंतरच फक्त शालचा वापर केला जातो, तर इतर सगळ्या सर्वनामानंतर आपण विलचाच वापर करणार आहोत. त्याच पद्धतीनं नामाच्या बाबतीमध्ये एकवचनी किंवा अनेकवचनी नाम असेल तरी सुद्धा आपण विलचाच वापर करतो. ठीक आहे. सो हे वाक्य कसं होईल, मी आंबा खाईन, भविष्यकाळामध्ये क्रिया मी करेन. ठीक आहे, मी आंबा खाईन ह्या पद्धतीने होईल. नेक्स्ट आपण बघणार आहोत कंटिन्युअस फ्युचर टेन्स. सो कंटिन्युअस फ्युचर टेन्स म्हणजेच काय, चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ. भविष्यकाळामध्ये क्रिया एखादी चालू असेल असं आपल्याला दाखवायचं असतं आणि त्यासाठी ह्या काळाचा वापर केला जातो. तर या काळामध्ये आपण काय करतो, यस व्ही ओ हे सेंटेन्स स्ट्रक्चर आपण घेतलं. कंटिन्युअस साठी आपण क्रियापदाला आयएनजी आणि शाल बी किंवा विल बी ह्या सहाय्यकारी क्रियापदांचा आपण वापर करतो. वी यूज शाल बी, विल बी हियर. ठीक आहे. सो ह्यानुसार आपले वाक्य कसं होईल, आय शाल बी इटिंग म्हणजे मी आंबा खात असेल, भविष्यकाळामध्ये क्रिया सुरू असेल. ओके. त्यानंतर वी शाल बी इटिंग. नेक्स्ट यू विल बी इटिंग, you will be eating. He, she, it will be eating and they will be eating. In this way, continuous present tense मध्ये I shall be eating a mango, we shall be eating a mango म्हणजे मी आंबा खात असेन, आम्ही आंबा खात असू, अशा प्रकारची वाक्य तयार केली जातात. आता समजा कर्त्याच्या ठिकाणी नाम असेल तर अर्थातच एकवचनी आणि अनेकवचनी नामासाठी आपण नेहमी काय वापरणार आहोत, विलचाच वापर करणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत परफेक्ट फ्युचर टेन्स. परफेक्ट फ्युचर टेन्स मीन्स पूर्ण भविष्यकाळ. क्रिया भविष्यकाळामध्ये पूर्ण झालेली असेल असं आपल्याला इंडिकेट करायचं असतं आणि त्यासाठी सेंटेन्स स्ट्रक्चर अर्थातच यस व्ही ओ आपण वापरतो. परफेक्ट साठी क्रियापदाची तिसरी पट्टी आणि परफेक्ट फ्युचर मध्ये सहाय्यकारी क्रियापद म्हणून शाल हॅव किंवा विल हॅव या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर केला जातो. सो आपला फॉर्म्युला कसा होईल,
यस प्लस शाल हॅव किंवा विल हॅव प्लस क्रियापदाची तिसरी पट्टी प्लस ओ आणि त्यामुळे आपली वाक्यरचना कशी होईल आय शाल हॅव प्लस क्रियापदाची तिसरी पट्टी अँड सेम फॉर ऑल. बघा वी शाल हॅव प्लस क्रियापदाची तिसरी पट्टी. ठीक आहे. यू विल हॅव क्रियापदाची तिसरी पट्टी इटन. यू विल हॅव इटन. ही सी इट विल हॅव इटन. They will have eaten. In this way, in perfect future tense आपण sentences तयार करू शकतो. इथं सुद्धा सेम एकवचनी आणि अनेकवचनी नावासाठी आपल्याला काय वापरायचं आहे will have चाच वापर करायचा आहे आणि सर्वनामासाठी आपण ह्या पद्धतीनं shall will चा वापर करतो. ठीक आहे. मी आंबा खाल्लेला असेल. क्रिया भविष्यकाळामध्ये पूर्ण झालेली असेल असं आपण इथे इंडिकेट केलेलं आहे. ठीक आहे. द लास्ट वन परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. ओके. परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स म्हणजे काय पूर्ण अपूर्ण भविष्य काळ. सो पूर्ण अपूर्ण भविष्य काळामध्ये क्रिया ही अर्धी पूर्ण किंवा अपूर्ण असणारी असते. तर त्यासाठी आपण काय करतो बघा यस प्लस इथं काय करतो आपण शाल हॅव किंवा will have been प्लस क्रियापदाला ing वापरतो आपण आणि त्यामुळे आपला फॉर्म्युला कसा होतो यस प्लस शाल हॅव किंवा will have प्लस been प्लस वर्ब प्लस ing प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच मी आंबा खात आलेलो असेन असं वाक्य होतं. काय होतं मी आंबा खात आलेलो असेन. ठीक आहे. आणि त्यानुसार आपण टेबल कसं तयार करू यस आता तुम्ही सुद्धा हे सांगू शकता ना आय करता घेतलेला आहे शाल हॅव किंवा विल हॅव बीन वर्ब प्लस ing प्लस ऑब्जेक्ट आपल्याला वापरायचा आहे. आय शाल हॅव बीन प्लस क्रियापदाला ing. आय शाल हॅव बीन इटिंग. वी शाल have been eating. Okay. You will have been eating. You will have been eating. He she it will have been eating. And the last one they will have been eating. In this way परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर साठी आपण सेंटेन्सेस तयार करू शकतो. ओके. सो once again I revise the formulas only. Simple future tense yes plus shall will plus क्रियापदाची पहिली पट्टी आपण वापरतो प्लस ऑब्जेक्ट मी आंबा खाईन. नेक्स्ट कंटिन्युअस फ्युचर yes plus shall be किंवा will be ह्या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर प्लस क्रियापदाला ing प्लस ऑब्जेक्ट मी आंबा खात असेन. परफेक्ट फ्युचर yes प्लस shall have किंवा will have प्लस क्रियापदाची तिसरी पट्टी प्लस ऑब्जेक्ट मी आंबा खाल्ला असेन. and the last one perfect continuous future tense yes plus shall have किंवा will have प्लस been प्लस verb प्लस ing प्लस ऑब्जेक्ट म्हणजेच मी आंबा खात आलेलो असेन. अशा पद्धतीने फ्युचर टेन्स मध्ये आपण वाक्य करतो. ठीक आहे. नेक्स्ट आपण सगळे फॉर्म्युले एकत्र टॅब्लो फॉर्म मध्ये अभ्यासणार आहोत. ओके. आतापर्यंत अभ्यासलेले सर्व फॉर्म्युले आपण आता टॅब्लो फॉर्म मध्ये पुन्हा एकदा पाहणार आहोत. सो बघा इथे मी घेतलेले आहे सिंपल कंटिन्युअस परफेक्ट अँड परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. सो फॉर्म्युले बघा सिंपल प्रेझेंट टेन्स यस प्लस क्रियापदाची पहिली पट्टी प्लस ओ. सिंपल पास्ट टेन्स यस प्लस क्रियापदाची दुसरी पट्टी प्लस ओ. थर्ड सिंपल फ्युचर टेन्स यस प्लस शाल किंवा विल प्लस पहिली पट्टी प्लस ओ. सेम स्ट्रक्चर. सो पहिल्या जर तीन बेसिक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असतील तर तुम्ही टेन्स अगदी सहजपणे काय करू शकता तयार करू शकता. तर इथे आपण काय केलं आहे बेसिक स्ट्रक्चर सेम
SVO आणि त्यानंतर फक्त आपण वर्ब फॉर्म बदललेले आहेत. सिंपल प्रेझेंट टेन्सला पहिली पट्टी, पास्टला दुसरी पट्टी आणि फ्युचर टेन्सला पहिली पट्टी आणि शाल किंवा विल ही सहाय्यकारी क्रियापदे यूज केलेली आहेत. नेक्स्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये बघा यस प्लस एम इज आर ही सहाय्यकारी क्रियापद, वर्ब प्लस आयएनजी प्लस ओ. कंटिन्युअस पास्ट साठी यस प्लस वॉज वेअर ही सहाय्यकारी क्रियापद, वर्ब प्लस आयएनजी प्लस ओ. नेक्स्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स यस प्लस शाल बी किंवा विल बी, वर्ब प्लस आयएनजी प्लस ओ. इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल की आपण फक्त काय केलेलं आहे, एम इज आर वर्तमान काळासाठी, वॉज वेअर भूतकाळासाठी आणि शाल बी किंवा विल बी ही भविष्य काळासाठी सहाय्यकारी क्रियापदे वापरलेली आहेत. बाकी सगळा फॉर्म्युला सेम आहे. पुढे आपण वर्ब प्लस आयएनजी आणि ऑब्जेक्ट, क्रियापदाला आयएनजी ऑब्जेक्ट आणि क्रियापदाला आयएनजी प्लस ऑब्जेक्ट असाच फॉर्म्युला यूज केलेला आहे. नेक्स्ट परफेक्ट साठी आपण काय केलं, परफेक्ट प्रेझेंट टेन्स यस प्लस हॅव हॅज तिसरी पट्टी प्लस ओ. परफेक्ट पास्ट टेन्स यस प्लस हॅड प्लस तिसरी पट्टी प्लस ओ. अँड परफेक्ट फ्युचर टेन्स यस प्लस शाल हॅव किंवा विल हॅव क्रियापदाची तिसरी पट्टी प्लस ओ. नोट डाउन बघा, हॅव हॅज, हॅड, शाल हॅव किंवा विल हॅव. बाकी क्रियापदाची तिसरी पट्टी आणि ऑब्जेक्ट आपण आहे तसा घेतलेला आहे. सो समजून घेण्यासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी हे खूपच सोपं आहे. ठीक आहे. नेक्स्ट परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स यस प्लस इथे आपण हॅव हॅज बीन या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करतो, वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. परफेक्ट कंटिन्युअस पास्ट यस प्लस हॅड बीन प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. अँड द लास्ट वन परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स यस प्लस शाल हॅव किंवा विल हॅव बीन वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. ह्या पद्धतीने आपण टेबल कंप्लीट केलेला आहे. सो जर तुम्ही तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर केलेत आणि सहाय्यकारी क्रियापदे लक्षात ठेवलीत आणि दोन ट्रिक्स आपल्या की कंटिन्युअस म्हणजे आयएनजी, परफेक्ट म्हणजे क्रियापदाची तिसरी पट्टी, हे कसं लक्षात ठेवलं तर तुम्ही कोणत्याही काळातलं वाक्य अगदी सहजपणे करू शकता. ठीक आहे. आता जर आपण काय केलं, टॅब्लो फॉर्म मध्ये सगळे फॉर्म्युले बघितलेले आहेत. आता आपण काय करणार आहोत, काळानुसार पुन्हा एकदा सर्व वाक्य एकत्रित काय करणार आहोत, रिवाइज करणार आहोत. ठीक आहे. सो प्रेझेंट टेन्स बघा. फर्स्ट आय इट अ मँगो, मी आंबा खातो. सेकंड आहे आय एम इटिंग अ मँगो, मी आंबा खात आहे. नेक्स्ट आहे आय हॅव इटन अ मँगो, मी आंबा खाल्ला आहे. अँड द लास्ट वन आय हॅव बीन इटिंग अ मँगो, मी आंबा खात आलेलो आहे. अशा प्रकारे प्रेझेंट टेन्सची वाक्य तुम्ही करू शकता. नेक्स्ट पास्ट टेन्स मध्ये फर्स्ट आय एट अ मँगो, मी आंबा खाल्ला. आय वॉज इटिंग अ मँगो, मी आंबा खात होतो. आय हॅड इटन अ मँगो, मी आंबा खाल्ला होता. अँड लास्ट वन आय हॅड बीन इटिंग अ मँगो, मी आंबा खात आलेलो होतो. इन दिस वे पास्ट टेन्सचे सेंटेन्सेस तुम्ही तयार करू शकता. अँड द लास्ट वन फ्युचर टेन्स आय शॅल इट अ मँगो म्हणजेच मी आंबा खाईन. आय शॅल बी इटिंग अ मँगो, मी आंबा खात असेन. आय शॅल हॅव इटन अ मँगो, मी आंबा खाल्ला असेन. अँड द लास्ट वन आय शॅल हॅव बीन इटिंग अ मँगो मीन्स मी आंबा खात आलेलो असेन. इन दिस वे फ्युचर टेन्सचे सुद्धा सेंटेन्सेस तुम्ही तयार करू शकता. आता हा सर्व व्हिडिओ तुम्ही जर नीट पाहिला असेल तर मला खात्री आहे नक्कीच तुम्ही इंग्लिश मधील कोणत्याही टाइप ऑफ टेन्सची वाक्य अगदी सहजरीतीने करू शकाल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राइब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये जाऊन कमेंट करा. थँक यू व्हेरी मच स्टुडंट्स.